उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामावर पालिकेने कारवाई न करता केली पाठराखण. पालिकेचे नोडल अधिकारी गणेश शिंपे यांची खाते न्याय चौकशी आयुक्त विकास ढाकणे करतील का? तर नमस्कार, मी मीनाक्षी खोडके. मनपा वृत्त 24 तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर अतिक्रमणावर कारवाई केली जाते, मात्र बेकायदा बांधकामाबाबत उदासीन आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे पादचारी व वाहन चालकांना समस्यांना सामोरे जावे लागत असताना बेकायदा बांधकामामुळे महापालिकेचे तिजोरीसह शहरातील पर्यावरण प्रदूषित होत असले तरी महापालिका आयुक्त मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत. महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे पाहिली, मात्र अनेक अहवाल व तक्रारी करूनही शहरात सुरू असलेले अवैध बांधकामे दिसत नाही. यावरून बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन आणि संरक्षण देणाऱ्या गणेश शिंपेंनी विकास ढाकणे या बेकायदा बांधकामामुळे निर्माण होणारी मलई ही झाडल्याचा अनुभव येतो. यामुळेच विकास ढाकणे यांना शहाड सकोलासह शहरातील इतर भागात सुरू असलेले बेकायदे बांधकामे दिसत नाहीत. त्यांनी वाहतूक विभागासोबत एकत्रितपणे रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली, मात्र बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम ते कधी सुरू करणार हे जनतेला जाणून घ्यायचे आहे. अवैध कमाईसाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची संवेदना उडाल्या आहेत. मात्र हातगाड्या आणि फेरीवाल्यांकडून 40 आणि 20 रुपये का घेतले जात आहेत हे समजत नाही. तर महापालिकेला अद्याप फेरीवाला क्षेत्र स्थापन करता आलेले नाही. बेकायदा बांधकाम रोखण्यासाठी नोडल ऑफिसर बनवलेले गणेश शिंपी बेकायदा बांधकामामागे 50,000 रुपयांची लाच घेऊन संरक्षण देतात. अंबरनाथ रोडवर रस्त्यावर वाहने उभी करून मार्केट उभारण्यासाठी कल्याणमध्येही मासिक शुल्क आकारले जाते. नोडल अधिकारी सहाय्य आयुक्त शिंपी ज्यांच्यासाठी फक्त डझनाहून अधिक गंभीर कर्मचारी आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी बांधलेल्या गॅरेजसह रस्त्यावर बेकायदेशीर सेवा. गणेशवर गुन्हे दाखल असतानाच डझनभर अर्जही दाखल आहेत. आमदार कुमार एलानी यांनी लेखी तक्रारही केली होती. पण सरकारी प्रशासनातील लोकांना जेव्हा अवैध कमाईची चटक लागते, मग त्यांना गणेश शिंपे सारख्या भ्रष्टाचारी आणि भ्रष्ट लोकांकडून पैसे कमवून द्या. मग त्यांना लोकांच्या आणि शहरांच्या समस्याची काळजी नाही. त्यांना सगळीकडे फक्त पैसा दिसतो. शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीर पार्किंग आणि वाहन दुरुस्ती केंद्र वाहने धुतात आणि केवळ रस्त्यातच घाण करत नाहीत, तर पादचाऱ्यांचे कपडेही ओले करतात. काही वेळा असे वातावरण निर्माण होते की मारामारी होते, मात्र याकडे ना मनपा ना पोलीस प्रशासन लक्ष द्यायला तयार आहे. यामुळेच उल्हासनगर महापालिकेच्या कोणत्याही कामावर लोकांना विश्वास नाही. त्यामुळे वाहतूक विस्कळीत दाखवून बेकायदा वसुली केली जात असून जनहिताचे काम होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारवाईमुळे 1.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून अतिक्रमणधारकांना पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारून रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली सुरू झाली आहे. गेल्या 2 दिवसापासून ही मोहीम सुरू असून त्यात मुख्य रस्त्यांवरील हातगाड्या बेकायदा पार्किंग हटवण्यात येत आहे. अंबरनाथ बदलापूर रोड, हिराघाट कॉम्प्लेक्स, शांतीनगर, शहाड फाटक, विठ्ठलवाडी या प्रमुख रस्त्यांवर रस्त्यालगतची फळे व भाजीपाल्यांचे स्टॉल, दुकाने आणि ट्रकच्या पार्किंगमुळे वाहतुकीस मोठा त्रास होत आहे.